वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी मुंबईकरांकरता आहे, कारण कर्जतहून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस ज्या आहेत, बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या या ठिकाणी ऑटोमॅटिक पद्धतीनं थांबतात. त्यामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल या रखडलेल्या आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया. थेट जाऊया मीनाक्षी यांच्याकडे. मीनाक्षी, काय सध्या परिस्थिती आहे? कारण 8 वाजलेले आहेत. अनेक जण मुंबईकडे पोहोचत असतात कार्यालयीन वेळा गाठण्यासाठी, म्हणून त्या दृष्टिकोनातून काय अपडेट पोहोचत आहेत? निश्चितच लाघवी आज सकाळपासूनच आपण पाहतोय वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यानमध्ये मेल एक्सप्रेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा जी आहे ती ऑटोमॅटिक पद्धतीमध्ये सक्रिय झालेली आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकल्स ज्या आहेत, ती लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. खरं तर मुंबई ते कर्जतच्या दिशेने किंवा मग कर्जतच्या दिशेहून मुंबईकडे येणारे जे प्रवासी आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. कारण अचानकपणे अग्निरोधक जी यंत्रणा आहे ती सक्रिय झाली आणि त्यामुळे निश्चितपणे याचं कारण काय आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या लोकल ज्या आहेत त्या तिथेच थांबलेल्या आहेत, विलंब होत आहेत. खरं तर तिथून मुंबईच्या दिशेने येणारे मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात, त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. पण मात्र खरं तर थंडी आहे आणि थंडीमुळे धुकं आहे, धुक्यामुळे ही यंत्रणा सक्रिय झाली असावी असा अंदाज लावू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर कोणत्याही पद्धतीत ऑफिशियल माहिती जी आहे ती रेल्वेकडनं देण्यात आलेली नाहीये. आपण प्रयत्न केला जाणून घेण्याचा, पण कोणत्याही पद्धतीत आपल्याला अद्यापपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाहीये. पण मात्र सध्या मुंबईहून कर्जतच्या दिशेने आणि कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या जी लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि सगळ्याच प्रवाशांना त्या सगळ्याच दोन्ही बाजू म्हणजे अप आणि डाऊनची जी सेवा आहे ती सध्या तात्पुरता त्या ठिकाणी बंद आहे. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांचा त्या ठिकाणी लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.